यापूर्वी 12 आमदारांच्या नियुक्तीवरनं सुद्धा अशाच प्रकारचा संघर्ष झालेला आहे आणि त्या नियुक्त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत। पाहूयात नेमकं काय होतं ते। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या म्याव प्रकरणावरून विधानसभेत जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडून नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला। त्यावेळेला भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले। भाजप आणि शिवसेना यांचे आमदार एकमेकांच्या समोर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली। तर नितेश राणे यांचं वक्तव्य समर्थनीय नसून त्यांना योग्य शब्दात समज दिली जाईल, पण निलंबन करण्याचा नवा पायंडा पाडू नका असं फडणवीस यांनी म्हटलंय। आपण त्यावेळची ही दृश्य पाहतो आहोत, पण आजही सभागृहात मोठा राडा झाला। ही त्यावेळची दृश्य जेव्हा आदित्य ठाकरे हे सभागृहाच्या दिशेने निघाले होते। प्रत्येक सदस्याचा किंवा मंत्री महोदयांचा किंवा पक्षाच्या नेत्याचा आदर केला पाहिजे। त्याच्या बाबतीमध्ये कुठलंही चुकीचं बोललं गेलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी चर्चा झाली। परंतु दुर्दैवाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीडिया समोर काही लोकांना असं वाटतं की आपण उद्धट बोललो, बौद्धिक क्षमता नसलेलं बोललो, उद्धट बोललो, एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोललो की आपल्याला मीडिया कव्हरेज देते। आणि दुर्दैवाने आदरणीय नितेश राणेंनी मीच बोललो पायऱ्यांवर, आमच्याकडे सुसंस्कृतपणा आहे, आम्ही सभागृहात बोलताना सुसंस्कृत बोलतो। त्यांनी असं सांगितलं की मीच मीडियावर बोललो आणि मीच बोललो आणि मी परत बोलेन। साहेब, आदित्य साहेबांनी त्याच ठिकाणी त्याच पायऱ्यावर उत्तर दिलं असतं, परंतु ते सुसंस्कृत आहेत, उच्च शिक्षित आहेत, म्हणून त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही। अध्यक्ष महोदय, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे, आजही देवाऱ्यामध्ये त्यांचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये आहे। आणि जर त्यांच्या वंशजाच्या बाबतीत जर असं बोललं जात असेल तर ते वंशज सुद्धा आमचा देव आहे अध्यक्ष महोदय। आणि त्या बाबतीत जर असं बोलत असेल तर आम्ही ते खपवलं जाणार नाही अध्यक्ष महोदय। या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय का की माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पाहायचंच नाही। विरोधी पक्षाची आवश्यकता नसेल, आता वाटतंय तसंच आहे की ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या, 12 निलंबित करायचे, अजून निलंबित करायचे, हे दिसतंय। आम्हाला हरकत नाही आहे, आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, रडणारे लोक नाही आहोत। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नितेश राणे यांच्या संदर्भात जो काही विषय उपस्थित झाला, आम्ही आमची भूमिका पहिलेच या ठिकाणी स्पष्ट केली आणि हे सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यांनी असं वागू नये। पण आता भास्करराव, तुम्ही विषय काढलाय म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो, याच सभागृहामध्ये भुजबळ साहेब तिकडे बसायचे, भास्कररावांसहित सगळे आम्ही इकडे बसायचो आणि भुजबळ साहेब तिथे आल्यानंतर हुप करून त्यांना हुट आउट करणारे भास्करराव देखील होते। हे पाहिलंय या सभागृहाने, हे पाहिलंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याचंही समर्थन नाही आहे, पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष महोदय, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही। पण जर अध्यक्ष महोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अध्यक्ष महोदय। सभागृह असतील, संपूर्ण विधानसभेचा आवार असतील, इथे कुठलाही दुसरा कायदा म्हणजे पोलीस पण आतमध्ये येऊ शकत नाही। या आवारामध्ये एखादी घटना घटत असेल, त्याचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्ष किंवा विधानसभेने घेतले पाहिजे। अध्यक्ष महोदय जे निलंबन झालेलं आहे, विधिमंडळाने त्यांना मान्यता दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, जर एखादा सामान्य सदस्य चुकीच्या पद्धतीने या आवारात वागत असेल तर निश्चित रूपाने या विधानसभेला दखल घेणं हे गरजेचं आहे। आज एक होऊ द्या, जरी तो सदस्य आज इथे उपस्थित नसेल, मग त्यांच्या खुलासा मागून घ्या आणि मग त्याला समज दिली आणि विषय संपला असा नसताना भास्कर जाधव साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आम्ही इथे काही बोलल्यानंतर, मुंडे साहेब हयाती असताना काही आक्षेप घेतल्यानंतर आम्हाला पण दिलगिरी
व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी आग्रह धरल्यानंतर आम्ही पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे, अध्यक्ष महोदय. आमचं म्हणणं एकच आहे, सन्मान्य सदस्य आज उपस्थित नाही, त्यांना माहिती द्या आणि त्यांना दिलगिरी व्यक्त करायला सांगा.